मी अशी रेडी झालेली आहे, मस्त रेड कलरची साडी घातली, कंगन वगैरे घातले, बांगड्या वगैरे. तर आता आम्ही चाललो आहे पूजा करायला. खूप उशीर पण झाला आणि त्याच्यामुळे मला काही इतका व्हिडिओ शूट करायला भेटणार नाही आहे. जितका भेटेल तितका मी शूट करेल. पण माझी साडी कशी दिसते आणि मेकअप कसा झाला नक्की कमेंट्स करून सांगा. तर चाललो आहे आता आम्ही पूजेसाठी. आहे मी कुठे चालले रे? कुठे चालली? यायचं तुला यायचं? बाबाकडे थांबा. हा बाबाकडे थांबा. तू बाबाकडे थांबा. बाय बाय. चाललोय आता आम्ही मस्त पैकी पूजा करायला. चांगलं दिसते. देवांश दाखवा. देवांश कसा पळतोय. वार भाऊ आलं पळत पळत पळत. चला चला चला. फोटो काढतात तो आई. काढा बरं. रील्स पण शूट करशाल ना. पाहण्यासाठी रडत होता होतो. वट पौर्णिमा मिस्टरांचा ड्रेस. खरी वट पौर्णिमा आहे आमची. नाही तुम्ही करा ना आधी, मग मी तुमचा फोटो व्हिडिओ काढून घेते, मग माझं करेन. आईला ही साडी भारी दिसती, पण मस्त दिसते ही साडी. कलर पण छान आहे तिचा. तर आम्हाला सुट्टी भेटली होती त्याच्यासाठी आम्ही घरी आलो होतो आणि वटपौर्णिमा होती. तर मग आई आणि मी आवरून गेलो. तर खूप काही गडबड होती त्याच्यामुळे मी काही इतकं शूट करू शकले नाही. थोडंसं जितकं शूट होईल तितकं करू शकले. म्हणजे मिस्टरांनी जेवढं शूट केलं तेवढं, मग तेवढाच व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणते. तर मी रेड कलरची साडी घेतली होती आणि आमच्या आईंनी पर्पल कलर. तर तुम्हाला आमचं साड्या कशा वाटल्या, मेकअप कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि दोन मुलं असल्यामुळे काही इतकं व्हिडिओ शूट करता येत नाही आणि एडिटिंग करायला पण टाईम लागतो. पण आज म्हटलं चला एडिटिंग करून टाकू लवकर. तर इथं माझी पूजा चालू होती आणि आईंची झाली होती. तुम्ही बघितलंच असेल आधीच्या व्हिडिओमध्ये. मग आईंची झाल्यानंतर मग मी पूजा वगैरे करून घेतली आणि मग आम्ही घरी गेल्यानंतर थोडा स्वयंपाक केला होता. तो म्हणजे सिम्पलच केला होता. आमरस वगैरे केला होता. तर आजच्या दिवशी कसं लसूण कांदा खायचा नसतो, त्यासाठी मग आम्ही लसूण कांदा काही टाकलं नव्हतं भाजीला. तर भाजी वगैरे घरी केलेली होती आणि मग इथून गेल्यानंतर आम्ही उपवास वगैरे सोडला. तर इथं आम्ही दोघीच आलेलो होतो पूजेला. बाकीच्या बायका अजून काय आलेल्या नव्हत्या. त्यामुळे मग तिथे व्हिडिओ फोटो वगैरे शूट करून घेतले आम्ही पटकन. आणि अशा पद्धतीने आता इथं माझी पूजा वगैरे चालू होती. आणि देवांश आमच्याबरोबर आलेला होता आणि भार्गवला मी बाबांकडेच ठेवलं होतं घरी. तुम्ही बघितलं असं आधी. तर भार्गव घरीच होता म्हणून मग पटकन पूजा वगैरे करून आम्हाला लवकर घरी जायचं होतं. गोड आहे ना? लय गोड आहे. किती गोड आहे?